करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अनुराग आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. सचिन चोरगे आणि त्याच्या जोडीला वैभव सोकांडे ही सलामीची जोडी टीम शिवप्रेमी शिरगाव या टीमसाठी मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मानस धाडस होता मैदानामध्ये सचिन चोरगेंचा, परंतु प्रॉपर टायमिंग तिथे पाहायला मिळाले नाही. क्षेत्ररक्षक बॉलवर जातपर्यंत 2 धावा ज्या मात्र कंप्लीट केल्यात. सचिन चोरगे आणि त्याच्या जोडीला वैभव आपण मैदानामध्ये पाहतोय. सातत्याने या खेळाडूंनी मुरबाड विभागामध्ये आपलं नाव खूप मोठं केलं. शिवप्रेमी शिरगाव या संघासाठी गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येथील काव कॉर्नर मध्ये शेंडू फरार होतोय. सचिन चोरगेचा हा दर्जेदार चौका. गोलंदाज तयार होतोय. इथे सुरेख प्रकारचा चेंडू बॅटची एज मात्र पाहायला मिळते. धावबादची संधी होती परंतु तिथे विशेष वैभवचं कौतुक. व्हेरी गुड रनिंग. आमचे मित्र आणि सातत्यानं दसई गावचं नाव ज्या खेळाडूने अक्षरशः रोशन केलं असा सूरज विषय याचं मात्र आगमन होतंय. थोडेसे लवकर आले सर, वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. धावफलकावर धाव संख्या 7 च्या मात्र पाहायला मिळतात. एक चौकार आला सचिन यांच्या बॅटमधून तर स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतील वैभव सोकांडे ऑन स्ट्राईक. मुरबाड विभागातील एक दादा संघ म्हणून या संघाची ओळख आहे. दुसऱ्या बाजूला शहापूर विभागातील संघ सिद्धिविनायक डोळखाम. फुल टॉस बॉल, कलात्मक स्ट्रोक, कव्हरला चेंडू खेळला. लाजबाब टायमिंग जे मात्र पाहायला मिळते. वार पे पलट वार, गेंद सीमा पार, रन मिलेगे 4 ये चौकार. ब्युटिफुल स्ट्रोक, अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लाजबाब टायमिंग, दर्जेदार स्ट्रोक वैभव सोकांडे यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या वाढते 11 धावा. इथे देखील बॅटचा एज जो मात्र पाहायला मिळतोय. कलात्मक स्ट्रोक, हा मिळेल नशिबाचा चौकार. आपलं टेनिस क्रिकेटच्या पटलावर रोशन केलं असा वैभव आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. 2 बॉलवर 2 चौकार आलेत. आता चौकार हॅट्रिकची संधी. अनुरागवर खूप मोठे हल्ले या षटकामध्ये करत असताना इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू. पहिलं षटक मैदानामध्ये कंप्लीट. टीम शिवप्रेमी शिरगाव विदाउट लॉस 15 रन गेट. अतिशय चांगली सुरुवात जी मात्र पाहायला मिळते शिवप्रेमी शिरगावची आणि संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटर. संघाची धावसंख्या आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात. अप्रतिम फलंदाजीचा नजारा. वैभवच्या बॅटमधून 2 चौकार आले. सचिन यांच्या बॅटमधून 1 चौकार आला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा वसूल केल्या. 7 षटकांचा सामना. वेळ वाचवणं गरजेचं राहील. सिद्धिविनायक डोळखाम शेवटच्या सत्रामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅड लाईट होऊ शकते त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. रुपेश येत आहेत. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर एंडवर सचिन चोरगे या फटक्यांसाठी प्रसिद्ध. हा नवीन फटका सचिन चोरगे यांनी तयार केला, निर्माण केला. हे फटके खेळले जातात सातत्यानं. इथे पहा
फटका खेळायचा होता, परंतु गोलंदाजाचं विशेष कौतुक, चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव. ह्या फटक्यांसाठी विशेष कौशल्य लागतं आणि ते आहे या खेळाडूकडे. सचिन चोरगे आपण पाहतो स्ट्रायकर एंडवर. गोलंदाज तयार होतील. रुपेशचा हा बॉल इथे क्षेत्ररक्षण लाजबाब, क्षेत्ररक्षण लाजबाब. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. इथे नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. 1 धाव येईल, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 16 या धावसंख्येवर. हा फटका खेळत असताना तेवढं नियंत्रण असणं गरजेचं. ते नियंत्रण सचिन चोरगे यांच्या पाठमधून सातत्यानं पाहायला मिळतं. तीक्ष्ण नजर ची पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आता आपण पाहतोय वैभव सोकांडे, ज्याच्या बॅटमधून धावा येताना पाहायला मिळतात. सतीश सोकांडेने शिरगाव संघाचं नाव खऱ्या अर्थानं गाजवलं आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आता मैदानामध्ये वैभव सोकांडे नावाचं रन मशीन रंगात आलाय. हा चौका. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 20 या धावसंख्येवर. वैभव सोकांडेच्या बॅटमधून आलेला हा चौकार. 20 ऑन द बोर्ड. इथे देखील स्क्वेअर कट करायचं होतं बॉलला. पॉईंटच्या वरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता वैभव यांचा. लाईन आणि लेंथ रुपीची चांगली राहिली. 1-2 वेगळे फटके खेळण्याचा प्रयत्न सचिन यांच्या बॅटमधून झाला, तर नंतर एक चौकार आला डीप फाईन लेगमध्ये, परंतु ऑफस्टंप मारा मैदानामध्ये करत असताना गोलंदाज. इथे टाकलेला बॉल लोवर, फुल टॉस. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते आणि कमीत कमी असं होतं की सचिन चोरगे हे आपल्याला धावपात होताना पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षणामध्ये उच्च दर्जा आणि तदनंतर बॅटिंगमध्ये आता वेगळं कौशल्य या खेळाडूने आपलं वलय निर्माण केला. बॅटच्या सह्यानं तो आता स्ट्रायकर एंडवर पाहायला मिळेल सचिन चोरगे. धावफलकावर धावसंख्या 21. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. इथे सचिन चोरगे चप्पाट मधून चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. फलंदाजाच्या पाठीतून निघाला तंगडीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. सचिन चोरगे स्ट्रेट मार्क षटकार. मुरबाड ते शहापूर हा प्रवास करत ही टीम इथपर्यंत दाखल झाली. दिलेल्या वेळेच्या अगोदर अर्धा तास ही टीम उपस्थित होती आणि का बॅटिंग मैदानामध्ये करतायत. दोन्ही फलंदाज 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्येचा विचार केला 13.50 ची सरासरी, 27 धावा. अमोल आता गोलंदाजी मार्कवर आलेत. सिद्धिविनायक डोळखाम ही टीम आपण मैदानामध्ये पाहतोय. अमोल ठाकरे आता गोलंदाजी मार्कवर तयार होतील. टेनिक्रिकच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. विशेषतः पंचांचं विशेष कौतुक. या स्पर्धेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका कुणाची आहे तर ती पंचांची, आणि ती भूमिका चांगल्या दर्जाची राहिली. तिन्ही पंचांचं विशेषतः कौतुक असेल या धसई प्रीमियर लीगच्या वतीनं. स्कोरिंग देखील खूप चांगली राहिली. त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर टेनिक्रिक लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगली लाईव्ह स्ट्रीमिंग आपल्याला पाहायला मिळते. समालोचन कक्षामध्ये आपण साजिद यांचा आवाज ऐकला, त्याचबरोबर अमर राऊत सर यांचा आवाज ऐकला. चेंडू हवेमध्ये. इथे कॉलिंग खराब होती, इथे थ्रो देखील खराब क्रिकेट मैदानामध्ये सिद्धिविनायक डोळखाम या टीमचं आपल्याला पाहायला मिळतं. या चुका तुम्हाला कमीत कमी कराव्या लागतील ज्यावेळेस प्रतिस्पर्धी संघावर तुम्हाला वर्चस्व राखायचं. पॅडल स्कूप करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये पाहायला मिळाला बॅट्समन वैभव सोकांडे यांच्या बॅटमधून. चेंडू हवेमध्ये होता, तिथे क्षेत्ररक्षकाने झेल सोडला, एक सिंगल आली, ओव्हर थ्रो झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा. संघाची धावसंख्या 29 धावा. प्रयत्न तुम्हाला मैदानामध्ये करावे लागतील, या प्रकारचे कॅचेस पकडावे लागतील.
इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा शफल झाले. डिफाईन लेग मध्ये बॉल खेळायचं होता बॅट्समन वैभव सोकांडेला. कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. अमोल ठाकरे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पहिल्याच बॉलवर संधी निर्माण केली होती आणि या प्रकारच्या संधी तुम्हाला सातत्यानं मिळणार नाही. कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अमोल तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर बॅट्समन आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर टायमिंग होत नाही. हा चेंडू डॉट येतो. वैभव सोकांडे सातत्याने डॉट बॉल खेळतो. जॉन्टी सारखा मातब्बर फलंदाज या संघामध्ये. तुम्ही जास्त या प्रकारचे फटके खेळू शकत नाही. प्रॉपरली टायमिंग सरळ पाठने खूप चांगले फटके खेळण्यासाठी ओळखला जातो वैभव सोकांडेला. परंतु सातत्याने प्रयत्न या षटकामध्ये चुकीचे करतोय आणि त्याचा मात्र परिणाम तुमच्या संघाला भोगावा लागेल. इथे टाकलेला बॉल इथे लाईन आणि लेन थोडीशी खराब होती अमोल ठाकरेंची आणि पंचाने तेच दर्शवलं. अवांतरच्या रूपामध्ये एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 या धावसंख्येवर जाऊन पोहोचल्या. प्रथम बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. स्ट्रायकर इनवर बॅट्समन वैभव. इथे टाकलेला बॉल स्ट्रेट बॅटने एक मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक पण काय दर्शक. ही खासियत आहे वैभव सोकांडेची. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय हा षटकार. मदतीने संघाची धावसंख्या 36. टेप आउट झाले. इथे देखील पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळला. इथे एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सरळ बॅटने खूप चांगले फलंदाजी करतोय वैभव सोकांडे. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल ती 38 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 7 षटकांचा सामना. या 7 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावा धावफलकावर जमवल्या जातील सिद्धिविनायक डोळकाम या टीमच्या विरुद्धमध्ये खेळत असताना ते देखील पाहायचंय शिवप्रेमी शिरगाव या टीमकडून. इथे टाकलेला बॉल बॅक टू द बॉलर. चांगला स्ट्रोक. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल आली. दुसऱ्या मध्ये चांगलं कलेक्शन राहिलं. एकच धाव येते या बॉलवर. एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक 3 मैदानामध्ये कंप्लीट. 13ची सरासरी आतापर्यंत ठेवली आहे मेंटेन. 39 धावा धावफलकावर टीम शिवप्रेमी शिरगाव प्रथम बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटरला. गोलंदाजी मार्कवर 3 षटकांचा विचार केला. ज्या प्लॅटफॉर्मची आवश्यकता होती तो प्लॅटफॉर्म तर शिवप्रेमी शिरगाव संघाला मिळाला. परंतु इथून पुढे आता 4 षटकांमध्ये मोठाल्या फटक्यांची आवश्यकता आहे. ते मोठाले फटके कोणता बॅट्समन आक्रमक होणार ते देखील पाहायचं. इथे सुरेख प्रकारचा चेंडू. तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू जाईल सीमा पार. इथे येतोय वैभव सोकांडे. स्ट्रेट मार्क चौकार. धावा विदाउट लॉस. इथे बॅटची एज मात्र पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण खराब. खूप मोठी चेस आहे आता क्षेत्ररक्षकाला. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा. खराब क्षेत्ररक्षण झालंय सिद्धिविनायक डोळकाम या टीम कडून आणि 3 धावा इथे मात्र कंप्लीट होतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 46 या धावसंख्येवर. 46 ऑन द बोर्ड. 46 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. गोलंदाज तयार आहेत. खूप चांगलं क्रिकेट वैभवच्या माध्यमातून राहिलं. खूप चांगलं क्रिकेट सचिन चोरगे यांच्या माध्यमातून राहिलं आणि आज खऱ्या अर्थानं कशा प्रकारची कामगिरी या दोन्ही टीमच्या माध्यमातून होते ते देखील पाहायचं. इथे टाकलेला बॉल लाईन तिथे पाहावी लागेल आणि पंचांनी तेच दर्शवलं. अवांतर
वाईटच्या रूपाने एक सिंगल येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 47 विदाउट लॉस. ग्रेट स्टार्ट, अप्रतिम सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती टीम शिवप्रेमी शिरगावला, ती सुरुवात तर मैदानामध्ये भेटली. इथून पुढे टार्गेट असेल मनामध्ये की 100+ जाण्याचं, ते होईल का? इथे सुरेख प्रकारचा चेंडू, क्षेत्ररक्षणाची सजावट अतिशय चांगली आहे. एक धाव या बॉलवर येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल ती 48. या धावसंख्येवर 48 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना चौथं. या षटकामध्ये एक चौकार आला, तदनंतर 3 धावा, तदनंतर अवांतर सिंगल ची मात्र आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंडवर वैभव. रुपेश तयार. इथे मोठा फटका, मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर, चुका करणार नाहीयेत. होतं इथे पहिल्या विकेटचं पतन. वैभव सोकांडे पाक टू द पॅव्हिलियन. गणेशजी मडके असतील, त्याचबरोबर मुस्तफा शेख असेल आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी घेतलेले प्रयत्न, यांनी केलेले कष्ट आणि त्यातून साकारलेली ही प्रीमियर लीग, धसई प्रीमियर लीग. 20 संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहेत आणि प्रत्येक संघ बाजी लावणार आहे. आपण झळाती ट्रॉफी पाहतोय. 4 ट्रॉफींसाठी खूप मोठी लढत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. इथे टाकलेला बॉल, सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावांसाठी धावांसाठी संघर्ष मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावा येतील आणि या 2 धावांच्या बरोबर इथे शिवप्रेमी शिरगाव या टीमचं अर्धशतक धावफलकावर कंप्लीट होता. 50 धावा. एक फलंदाज जरूर बाद झालेत. सचिन आणि सतीश ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल, ओव्हर फुलटॉस जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक. एक मोठा प्रहार, एक मोठा हल्ला. सचिन चोरगेच्या पॅडमधून येणारा हा षटकार. कष्ट पप्पू 11 धसईच्या सर्व टीमच्या मेंबरनी घेतलं आणि विशेषतः गणेशजी मडके असतील, मुस्तफा शेख असतील, यांच्या माध्यमातून ही अप्रतिम स्पर्धा आपण पाहतो. धसई प्रीमियर लीग. दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन, विकास विषयांचं लाजबाब स्कोरिंग या स्पर्धेला खऱ्या अर्थानं एका विशिष्ट उंचीवर घेऊन जातं. योगेश बांगर असतील, त्याचबरोबर आपण कार्तिक बांगर, खूप चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून राहिली. त्यांचं देखील विशेषतः कौतुक. आमच्या 3ही पंचांचं, हेमंत तावडे सर असतील, राज सर असतील, 3ही पंचांचं विशेषतः कौतुक. त्याचबरोबर DJ कैलास, त्यांची कामगिरी अतिशय चांगली राहिली आहे. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करतोय आणि विशेषतः कॅमेरा वर्क अतिशय चांगलं राहिलं. बाबू असेल, त्यानंतर भोले असेल, त्यांचं देखील विशेषतः या स्पर्धेच्या वतीनं कौतुक. त्याचबरोबर संदीप घायाळ, धनेश मात्रे, अभिषेक कामत यांचं देखील विशेषतः कौतुक. आणि डेन केबलच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा रमेशजी विषय यांच्या माध्यमातून 887 या चॅनलवर दाखवली जाते. त्यांचं देखील विशेषतः कौतुक. त्याचबरोबर साजिद शेख आणि अमर राऊत सर यांचं खूप चांगलं समालोचन या स्पर्धेमध्ये आपण ऐकतात. त्यांचं देखील विशेष कौतुक. आणि जल है तो जीवन है, इरफान शेख यांच्या माध्यमातून पाणी व्यवस्था जी मात्र केली गेली. या स्पर्धेचं आकर्षण, खास आकर्षण मंडप व्यवस्था जी मात्र आपण पाहतोय.
आसिफ शेख यांच्या माध्यमातून जे लाभले गेले त्यांचं देखील विशेष कौतुक. जाऊया मैदानाच्या आत. बाळा घरच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एंडवर सतीश सोकांडे. जॉन्टी ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल रिव्हर्स प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. वाघांची दाढ आणि फोडला पाड. स्ट्रेट मार्क फटका. बॅट्समन सतीश सोकांडे. जॉन्टीच्या पॅड मधून हा षटकार. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रिव्हर्स. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग. ताकदीचा वापर. वाघांची दहाड आणि फोडला पहाड. बॅट्समन सतीश सोकांडे. जॉन्टी ऑन फायर नाव. षटकार हॅट्रिक का बॅटिंग मैदानामध्ये करतोय जॉन्टी. इथे देखील रिव्हर्सच्या माध्यमातून येणारा हा तिसरा षटकार. मैदानामध्ये का बॅटिंग करतोय सतीश सोकांडे. जॉन्टी 3 षटकार आहेत आणि 3ही षटकार रिव्हर्सच्या माध्यमातून खेळतोय. अप्रतिम बॅटिंग. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. बाळा घरत. इथे टाकलेला बॉल बाळा घरत यांचा मात्र अप्रतिम राहिला. हा चेंडू डॉट. हा चेंडू निर्धाव. एक स्मित हास्य चेहऱ्यावर पाहायला मिळालं जॉन्टीच्या. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला. 74 धावा धावफलकावर 5वं षटक मार्ग असता. जॉन्टी खूप चांगली बॅटिंग करतो. इथे मोठा फटका. हेलिकॉप्टर इथे उडवला. तो लँड होईल कव्हर मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. 2 धावा या बॉलवर कंप्लीट होतील. खूप चांगलं क्रिकेट शिवप्रेमी शिरगाव या टीम कडून 3 षटकार हॅट्रिक कंप्लीट मैदानामध्ये करत असताना बॅट्समन पाहायला मिळाले. तदनंतर एक डॉट बॉल आला. तदनंतर आता 2 धावा आहेत. अजूनही या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. रिव्हर्स खेळलाय पुन्हा एकदा. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर आणि क्षेत्ररक्षकाकडून झाल्या चुका. हा मिळेल नशिबाचा चौकार. पाच षटकांमध्ये धावफलकावर धावसंख्या 80 धावा आहेत. अजून 2 षटकं बाकी आहेत आणि 2 षटकांमध्ये फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. सातत्यानं आपण सतीश सोकांडे जॉन्टीला सलामीसाठी येताना पाहत होतो. शिरगाव टीम मध्ये थोडासा आउट ऑफ फॉर्म हा खेळाडू पाहायला मिळाला. परंतु मैदानामध्ये आल्यानंतर आज काय बॅटिंग करतोय. का बॅटिंग मैदानामध्ये करत असताना पाहायला मिळतोय. जुन्या टच मध्ये पाहायला मिळतो आणि हे मैदान या खेळाडूसाठी लग्या. तसंही गावामध्ये ज्या वेळेस क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत त्यावेळेस जॉन्टीच्या नावावर अनोखे रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर दीपक ठाकरे तयार. पहिलाच बॉल सचिन साठी भरधाव वेगानं आपल्याला पाहायला मिळतो.
वेग आहे भरपूर परंतु नियंत्रण नाही आणि पंचांचा इशारा येतोय अबांतरचा. वाईटच्या रूपाने एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 81 ऑन द बोर्ड. 81 धावा धावफलकावरच्या मात्र पाहायला मिळतात. दीपक ठाकरे गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. इथे मोठा फटका. सचिन चोरगे आता खऱ्या अर्थानं मोठे फटके खेळण्यामध्ये महारथ असलेल्या या खेळाडूला सचिन चोरगेच्या बॅटमधून आलेला हा पॉवरफुल सिक्सर. अप्रतिम फटका. लाजबाब टायमिंग आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या वाढतीय 87 धावा. इथे देखील मोठा फटका. मोठा प्रहार. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. फलंदाजाच्या बॅटीतून निघाला अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. अर्थाने अनेक क्रिकेट टुर्नामेंट मध्ये आपण डीजे ऑपरेटर पाहतो. जसं जसं संध्याकाळचं सत्र येतं ना ते रंगात येतात. आमचे डीजे ऑपरेटर कैलास देखील रंगात येताना पाहायला मिळतात. कैलास आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. धावफलकावर धावसंख्या 93. 93 धावा धावफलकावर. या अगोदरच्या षटकामध्ये 3 षटकार पहिल्या 3 बॉलवर आलेत. या ओव्हरच्या 2 बॉलवर 2 षटकार आलेत. पाहूया सचिन चोरगे इथे षटकार हॅट्रिक कंप्लीट करणार का. मुरबाड क्रिकेटच्या नवा अध्यायिकेचा अद्वितीय सम्राट मैदानामध्ये आपण पाहतोय. सचिन चोरगे मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळतो. खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून सातत्यानं खेळलं जातं. 93 धावा धावफलकावर. आपल्या नावाला साजेशी अशी इनिंग मैदानामध्ये साकारत असताना का बॅटिंग मैदानामध्ये करतो. षटकार हॅट्रिकची संधी. इथे मात्र टाकलेला बॉल अप्रतिम पाहायला मिळतोय. कमबॅक करत असताना गोलंदाज दीपक ठाकरे. क्षमता आहे. सिद्धिविनायक डोळकाम संघ देखील ताकदवर आहे परंतु मैदानामध्ये छोट्या छोट्या चुका झाल्या आणि त्या चुकांचं रूपांतर छोट्या चुकांचं रूपांतर खूप मोठ्या धावसंख्येमध्ये होताना पाहायला मिळतं. तिथे कॅच झाला असता बॅटिंग करत असताना वैभवचा तर खूप मोठा फेरबदल देखील पाहायला मिळाला असता. इथे सुरेख प्रकारचा चेंडू शॉर्ट टर्म पुल डीप फाईन लेगला. सचिन चोरगे थांबणारा प्लेयर नाहीये. त्याच्या रडार मध्ये एकदा बॉल आला की तो सीमारेखेचा वेध दाखवतो. हा एक उत्तुंग षटकार. त्या धावसंख्येवर खेळतोय बॅट्समन सचिन चोरगे. इथे देखील मोठा फटका. मोठा ब्लास्ट. सचिन 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 आणि सचिन चोरगेच्या बॅटमधून येणारा हा पॉवरफुल षटकार. आणि 48 या धावसंख्येवर खेळतोय संघाचा कॅप्टन सचिन चोरगे. इथे मोठा फटका. मोठा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. अर्धशतक साजरा करेल कॅप्टन. कॅप्टन इनिंग खेळत असताना सचिन चोरगे एकदा पाठवरती करायची का बॅटिंग मैदानामध्ये गेले. संघाची धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर 111 लॉस ऑफ 1. 111 धावा. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरी गुड बॅटिंग. या षटकामध्ये तब्बल 31 धावा ज्या मात्र पाहायला मिळतात.
शेवटचं षटक, अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होईल. अमोल ठाकरे तयार. स्ट्रायकर एंडवर जॉन्टी. सतीश रिव्हर्स खेळलेत. प्रॉपर टायमिंग नाही परंतु चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. इथे मिळेल हा दर्जेदार चौकार. तो संघाची धावसंख्या 115. खूप चांगलं क्रिकेट. इथे देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धावबादची संधी. सतीश सोकांडे जॉन्टी बॅक टू द पेव्हिलियन. सात बॉल 28 धावा. 400चा स्ट्राईक रेट राहिला जॉन्टीचा. जॉन्टी मात्र रनआउटच्या रूपाने बाद होतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. आता भूषण इन ॲट नंबर 4 वर दाखल होत आहेत मैदानामध्ये. गोलंदाज अमोल. पहिल्या बॉलवर चौकार आला. दुसऱ्या बॉलवर प्रत्युत्तर पाहायला मिळालं. धावबादच्या रूपाने एक विकेट जी मात्र मिळवली टीम सिद्धिविनायक डोळखामने. खूप मोठा संघर्ष करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळते टीम. पहिल्या मॅच मध्ये एक चांगला विजय या संघाने मिळवला परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये देखील भरपूर धावा खर्च झाल्या. गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षकांची साथ महत्वाची असते. अमोलचा हा बॉल लाईन आणि लेंथ खराब. पंचांचा अवांतरचा इशारा वाईट बॉल. इथे जरी बॉल कनेक्ट झाला असता बॅटला ब्रश झाला असता तरी देखील चौकार आरामशीर मिळू शकला असता. त्यामुळे स्वतःवर नाराज आहेत सचिन चोरगे. धावफलकावर धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती आता. इथे मोठा फटका. सचिन चोरगे आज थांबायला मागत नाही. सचिन चोरगेच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार षटकार. मध्ये खऱ्या अर्थानं रंगात आले. रन मशीन टीम शिरगावची. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळते 122 धावा. अजूनही मैदानामध्ये विचार केला 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे तर 3 बॉलमध्ये किती धावा येतील ते देखील आपल्याला पाहायचं. आजच्या दिवसामध्ये रेकॉर्ड आहे जे आसनगाव या टीमने बनवलं होतं 136 धावांचं. ते रेकॉर्ड इथे मोडलं जाईल का ते देखील आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार अमोल ठाकरे. इथे देखील भन्नाट वेगानं हा चेंडू चांगला आहे. इथे कमबॅक करत असताना अमोल ठाकरे आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू डॉट असेल. हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 122 धावा जे रेकॉर्ड आसनगाव संघाने बनवलं होतं सिद्धिविनायक डोळखाम या टीमच्याच विरोधामध्ये. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अमोलला. स्ट्रायकर एंडवर सचिन. इथे टाकलेला बॉल अजबाब आणि इथे धावबादची संधी होती ती देखील गमावली. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 123 धावा. स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतील भूषण. मोठ्या फटक्यांसाठी भूषण ओळखला जातो. सातत्यानं अनेक टुर्नामेंटमध्ये भूषण आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु गाव चॅम्पियन या क्रिकेट स्पर्धेमध्ये या खेळाडूचं प्रदर्शन खूप चांगलं राहतं. इथे टाकलेला चेंडू भरधाव वेगानं आणि हा चेंडू इथे मात्र फलंदाज भूषण होतील बाद. 123 धावा धावफलकावर आहेत. 124 धावांचा वान सेट केला टीम सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब ढोळकाम या टीमच्या समोर खेळत असताना
टीम आपल्याला पाहायला मिळते या शुभप्रेमी शिरगाव. अप्रतिम कामगिरी सचिन चोरगे यांची राहिली. 59 या धावसंख्येवर नाबाद आपल्याला पाहायला मिळतात सचिन चोरगे. खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये देखील 24 धावांची इनिंग. मॅन ऑफ द मॅचचा किताब तिथे पटकावला होता. इथे 59 बनवल्यात. क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचं टीम शुभप्रेमी शिरगाव. आठ षटकार एक चौकार जो मात्र आपण पाहिला. 18 बॉल मध्ये 59 धावांची इनिंग सचिन चोरगे यांची राहिली. 15 बॉल 31 धावांची इनिंग वैभव सोकांडेची राहिली. 7 बॉल 400चा स्ट्राईक रेट. 28 धावा बनवल्या सतीशने आणि भूषण आपला अकाउंट ओपन करू शकले नाही. धावफलकावर धावसंख्या आपण पाहिल्या 123 आणि 124 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा टीम सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब डोळखामला. 2 मॅच मध्ये तब्बल 83 धावा ज्या मात्र सचिन चोरगे यांच्या नावावर. एक विकेट देखील सचिन यांच्या नावावर आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी आतापर्यंतच्या रेसमध्ये अव्वल क्रमांक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय सचिन चोरगे यांचा. खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून राहिलं. विकास धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 1 2 3 आणि 1 2 4 होणार का ते ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा अमर सरांकडे. एकशे 24 धावांचं महाकाय लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहायला मिळेल सिद्धिविनायक डोळखाम संघ. पहिल्या चेंडूवर 2 धावा वसूल केल्या गेल्या. या षटकातला दुसरा चेंडू. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडच्या दिशेनं टोलवण्याचा प्रयत्न झाला होता परंतु चांगलं कमबॅक म्हणता येईल. निखिल सर सिद्धिविनायक डोळखाम संघाला विचार करावा लागणार आहे की नेमकं आज आपलं चुकलंय कुठं. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील आसनगाव संघानं तब्बल 134 धावा कुठल्या होत्या आणि यावेळेला शिवप्रेमी शिरगाव संघानं देखील 124 धावा या संघाविरुद्ध खेळताना खऱ्या अर्थानं वसूल केल्या गेल्या. गोलंदाजीची बाजू इतकी कमकुवत कशी राहिली या सगळ्या गोष्टी मात्र पडताळाव्या लागतील सिद्धिविनायक डोळखाम संघाला. तुर्तास तरी 3 चेंडू आणि संघाची धावसंख्या झाली आहे 3. ज्याप्रमाणे सचिन चोरगेची एक वादळी खेळी पाहायला मिळाली तशीच वादळी खेळी साकार करावी लागणार आहे ती मात्र सिद्धिविनायक डोळखाम संघ. यावेळेला प्रहार करण्याच्या नादामध्ये चेंडूचा टप्पा रीड करण्यामध्ये कुठेतरी असमर्थ दिसत आहेत सिद्धिविनायक डोळखाम संघाचा फलंदाज रोहन. यावेळेला आणि अप्रतिम जजमेंट
जेव्हा सगळं काही आपल्या बाजूने असतं त्यावेळेस नशीब देखील आपल्या बाजूने झुकलेलं असतं. लाजवाब जजमेंट शिवप्रेमी शिरगाव संघाच्या या क्षेत्ररक्षकाचा. पहिला हादरा सिद्धिविनायक डोळखाम संघाला. स्ट्राईकला असेल बॅट्समन नितीन. शफलून खेळण्याचा प्रयत्न होता. गुडलेन स्पॉटवरचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन पकडली जाते. बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. सिद्धिविनायक डोळखामचा संघ ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजीमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळाला, अगदी त्याच पद्धतीची पुनरावृत्ती यावेळेला फलंदाजी करताना चाचपडताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक डोळखाम या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 1 बाद 3 धावा. स्ट्राईकला या सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल एक विस्फोटक फलंदाज अमोल शिंदे. पहिल्या सामन्यामध्ये या फलंदाजाकडनं समर्थकांच्या आशांना खऱ्या अर्थानं न्याय दिला गेला होता, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये यशस्वी ठरला आणि कुठेतरी डोळखामचा संघ बॅकफुटवर देखील जाताना पाहायला मिळाला. 124 धावांचा महाकाय लक्ष्य आहे. वादळी खेळी साकार करावी लागणार, आक्रमण करावं लागणार आहे आणि समोरच्या गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडावं लागणार आहे डोळखाम संघाला. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आणि अमोल नावाचं वादळ घोंगावण्याच्या आधी झालंय शांत बसेल हा दुसरा मोठा हादरा. ज्याप्रमाणे आपण पहिल्या मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक गोलंदाज तुषारच्या माध्यमातून अतिशय सुंदररित्या हाताळलेलं पाहिलं. केवळ 3 धावा खर्च केल्या गेल्या पहिल्या षटकामध्ये आणि 1 गडी बाद करण्यात यश आला होता. अगदी त्याच गोलंदाजीच्या फॉर्मची पुनरावृत्ती तो कित्ता मात्र पुन्हा गिरवताना पाहायला मिळतोय. शिवप्रेमी शिरगाव या संघाचा हा गोलंदाज दर्शन आणि अमोल सारखा स्फोटक फलंदाज मात्र माघारी. या षटकाचा दुसरा चेंडू पिच बॉल त्याचा घेतला गेला. कर्पूस समाचार, एक सुंदर स्टेट ड्राईव्ह, चेंडू निघून जाईल सीमा पार, चौकार. संघर्षाला कुठेतरी यलगार करणारा, सुरुवात करणारा आणि संघर्षाची ठिणगी पेटली जाईल का आणि संघर्षाच्या ठिणगीला मात्र आपण ज्वालामुखीमध्ये परावर्तित होताना पाहिल का, हा प्रयत्न केला जाईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सफल होऊन, परंतु फलंदाजांच्या मनसुब्यांना मात्र ओळखलं जाते गोलंदाज दर्शन याच्या माध्यमातून. क्रिकेटची हीच तर मजा असते मित्रांनो. प्रत्येक चेंडूवर दोन्ही संघ सारखे एफर्ट्स लावताना पाहायला मिळतात, आपली ताकद पणाला लावताना पाहायला मिळतात. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र ढकलून दिले ऑन साइडला. क्षेत्ररक्षकाकडनं होईल चुकी आणि मिळतील या एकूण 2 धावा. या 2 धावांनी सिद्धिविनायक डोळखाम या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली जाईल 9 धावा. 124 धावांचं आव्हान, महाकाय आव्हान, आणि त्या महाकाय आव्हानाचा हा पाठलाग चालू आहे. आणि जागेवरून कोणत्याही प्रकारचा फुटबॉलचा वापर न करता पंच करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र बीट झाला हा बॅट्समन. लाजवाब गोलंदाजी. आणि दर्शनचं कौतुक करावं तितकं कमीच, कारण की हा तोच दर्शन आहे ज्याची लेदर क्रिकेटमध्ये आता अंडर 19 अंडर 18च्या टीम मधनं भोपाळ येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. लेदर क्रिकेटमध्ये कमाल करणारा हा यंगस्टार यावेळेला टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपल्या गोलंदाजीचं कौशल्य पणाला लावतोय, आपल्या गोलंदाजीची विशेष कामगिरी दाखवतोय, विशेष प्रभाव पाडतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक डोळखाम या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 9, आणि समीकरण मात्र खूपच कठीण होताना पाहायला मिळेल ते सिद्धिविनायक डोळखाम संघाला. पहिल्या इनिंग मध्ये अप्रतिम फटकेबाजीच्या लाजवाब फलंदाजीच्या जोरावर शिवप्रेमी शिरगाव संघानं वर्चस्व गाजवलं, आणि या दुसऱ्या इनिंग मध्ये देखील पहिल्या 2 षटकामध्ये सुरेख आणि भेदक गोलंदाजीच्या माऱ्यासमोर मात्र निर्विवाद वर्चस्व शिवप्रेमी शिरगाव संघाचा.
बॅट्समनच्या रडारमध्ये चेंडू ठेवला जात नाहीये. बॉलरचा टप्पा वाचण्यामध्ये मात्र समर्थ ठरतायत सिद्धिविनायक डोळखाम संघाचे फलंदाज. करारात जबाब द्यावा लागेल. 124चा जर तुम्ही पाठलाग करत असाल तर इतक्या संत गतीनं फलंदाजी चालणार नाही. वेगवान चेंडू, तेज तर्रार गोलंदाजीचं प्रदर्शन वारंवार शिवप्रेमी शिरगाव संघाकडनं. 124 धावाच्या आकड्याचं कुठेतरी मानसिक दडपण आपल्याला पाहायला मिळत आहे. सायकोलॉजिकल प्रेशर यावेळेला सिद्धिविनायक डोळखाम संघात समोर आणि त्या प्रेशर मधून बाहेर यावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. हल्ला चढवावा लागेल आणि त्या हल्ल्याच्या दिशेने केले गेले वाटचाल. टायमिंग प्रॉपर नाही. चेंडू आहे हवेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि हा बसेल सिद्धिविनायक डोळखाम या संघाला आणखी एक मोठा झटका. या डावातलं पहिलं मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक हाताळलं गेलं होतं. एक गडी बाद केला गेला होता आणि केवळ 3 धावा खर्च केल्या. त्याच आपल्या गोलंदाजीच्या फॉर्मला कायम ठेवलं गेलं. वैयक्तिक दुसऱ्या आणि सांघिक तिसऱ्या षटकात पहिल्या 3 चेंडूवर 0 धावा आणि तब्बल 1 गडी बाद करण्यात यश आलाय. यावेळेला एडीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये खेळला गेलाय हा फटका. एक लाजवाब आत्मविश्वास वाढेल का या चौकारानं? पाहूया. तुर्तास तर या मिळतील 4 धावा. पाहायला मिळेल 1-3 एकावर 3 13 धावा आणि या 13च्या 13 धावा नितीन याच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळतात. जो एका आक्रमकपणा सचिन चोरगेच्या माध्यमातून पाहिला ती भूमिका नितीन बजावेल का? आणि यावेळेला प्रयत्न केला जातो. पिच बॉल त्याचा घेतला गेलाय. समाचार टायमिंग प्रॉपर नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली स्वतः सचिन चोरगे यावेळेला खुश असतील या सगळ्या कामगिरीवर, कारण की जी लय पहिल्या डावात पकडली होती ती मात्र ठेवली आहे कायम. बसेल आणखी एक झटका. तिसरा झटका बसतोय सिद्धिविनायक डोळखाम संघाला. मित्रांनो, म्हणतात ना, इतिहासात तुमच्या पराभवाची सुद्धा नोंद घेतली जाते आणि केली जाते, पण तुमचा पराभव करताना होणारा संघर्ष मात्र तितक्या ताकदीचा आणि तितका दमदार असला पाहिजे. संघर्ष करायला शिका, यश मात्र तुमच्या जवळ चालून येईल. यावेळेस संघर्षाचा प्रयत्न आपल्याला पुरा पाहायला मिळेल. एक लोफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे एक धाव धावून निघेल पूर्ण. अप्रतिम क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी कॉल दिला जाईल का? परंतु नाही. 2च धावांवर समाधान मानावं लागेल सिद्धिविनायक डोळखाम या संघाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक डोळखाम या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 15-15 एकावर 5 15 धावा आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील 24 चेंडू आणि तब्बल 109 धावा. समीकरण कठीण होत चाललंय. समीकरण बदलत चाललंय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मध्ये सध्या तरी आघाडीवर दिसतोय तो मात्र समोरचा शिवप्रेमी शिरगाव संघ, कारण त्यांच्याकडे आक्रमण आहे आणि त्या आक्रमणाचा परतावा करण्याची सध्या तरी कोणतीही सुतवाद शक्यता आपल्याला डोळखाम संघाकडनं पाहायला मिळत नाही. यावेळेला बॉलिंग मार्कवर स्वतः सचिन चोरगे. यावेळेला फिरकीची कमाल केली गेली. एक लेट केला गेलाय. चेंडू निघून जाईल डिफाईन लेगच्या रिजन मध्ये. हा एक संघर्षमय दर्जेदार चौक. डोळखाम या संघाची धावसंख्या धावफलकावर 19-19 एकावर 9 19 धावा. सचिन चोरगे याच्या गोलंदाजीचं पहिल्या चेंडूवर स्वागत केलं गेलंय. फलंदाज सचिन याच्या माध्यमातून, सचिन चौधरीच्या माध्यमातून कमाल करावीच लागेल. शेवटपर्यंत जिंकण्याची भूक जर तुम्ही मिटू दिली नाही तर मग मात्र पराभवाची सुतवाद शक्यता ही तुम्हाला दिसणार नाही. यानंतर एक स्लो वन बॉल खोलवर टप्प्याचा चांगलं कमबॅक सचिन चोरगेच्या माध्यमातून. फलंदाजांना वारंवार जेरबंद करण्याचा प्रयत्न केला जातोय. डोकं वर काढण्याची कोणतीही संधी यावेळेला शिवप्रेमी शिरगाव संघ उपलब्ध करून देणार नाही. पुन्हा एकदा संत गतीचा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला आणि या संत गतीच्या चेंडूवर नेमका कोणता फटका निवडावा या विचंबनेत, या विवंचनेत आपल्याला पाहायला मिळालाय फलंदाज. आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं सिद्धिविनायक डोळखाम या संघाची धावसंख्या होईल 20-20 दोनावर 0-20 धावा. 124 धावांचा पाठलाग चालू आहे. महाकाय धावांचा डोंगर उभारला गेला आणि त्या डोंगराच्या परतीचा प्रवास मात्र करताना कुठेतरी कमी पडतोय का डोळखाम संघ?
लाईन मिस होईल. खूपच वाईड असा बॉल आणि पंच सूरज विषय यांचा येईल वाईडचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात ही एक धाव. संघाची धाव संख्या 21 दोनावर 21 धावा. या षटकातला पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळला गेलाय. फुल टॉस बॉल कव्हरच्या डोक्यावर. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातोय, मात्र स्ट्रायकिंग एंड कडनं कॉल रिजेक्ट होईल आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं संघाची धावसंख्या होईल 22 दोनावर 2 22 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर स्वतः सचिन जोरगे. या संघाचा हा तारणहर्ता. प्रत्येक भूमिकेमध्ये संघासाठी 100% दिला गेला. डीप मिड विकेटच्या रीजन मध्ये क्षेत्ररक्षकाची कमाल म्हणावी लागेल. याला म्हणतात डेडिकेटिव्ह क्रिकेट, याला म्हणतात क्रिकेटसाठी समर्पण, याला म्हणतात संघाच्या विजयामध्ये माझा वाटा किती मोलाचा असेल, किती मोठा असेल, यासाठी जीवतोड मेहनत करणं, यासाठी प्राणपणानं लढणं. कारण ही गावाची प्रतिष्ठा आहे, गावाचा मान आहे, गावाचा सन्मान आहे आणि गावाच्या मानासाठी, सन्मानासाठी, प्रतिष्ठेसाठी लढण्यासाठी माझा नेटाचा संघर्ष असला पाहिजे, माझी महत्वाची भूमिका असली पाहिजे. ही भावनाच तुम्हाला खऱ्या अर्थानं यशाच्या ध्येयापर्यंत पोहोचवू शकते. या वेळेला वारंवार संत गती कमाल म्हणावी लागेल. बोटांची जादू आहे सचिन चोरगे सरांची. स्लो वन बॉल येतात, चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. ज्या वेगाची अपेक्षा फलंदाजाकडून केली जाते तो वेग मात्र चेंडूला प्राप्त होत नाही आणि त्याचा परिपाक मिडल ऑफ बॅट करण्यामध्ये असमर्थ ठरला जातोय. कनेक्ट होत नाहीये. फलंदाजाच्या रडारपासून चेंडू दूर राहिला जातो आणि त्याचा परिपाक वारंवार निर्धाव चेंडूंची एक वेगळी शृंखला पाहायला मिळते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक डोळखाम या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे ती मात्र 24 धावा. विजयासाठी 18 चेंडू आणि 100 धावांची गरज. 33.33च्या सरासरीने या धावा वसूल कराव्या लागतील. त्या मात्र सिद्धिविनायक डोळखाम या संघाला. बॉलिंग मार्कवर गोलंदाज मोहन. ऐसे एज लागली गेली परंतु फर्स्ट स्लिपचा प्लेअर शॉर्ट थर्डमॅनच्या जागेवर येऊन फील्ड करताना पाहायला मिळतो. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. बॅकफुटला जाऊन एक पंच केला गेला. मात्र क्षेत्ररक्षकाचे होते तारांबळ. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू करतोय ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षक या वेळेला क्षेत्ररक्षणामध्ये फुटवर्कचा वापर केला जाईल आणि या मिळतील एकूण 3 धावा. 3 धावांनी सिद्धिविनायक डोळखाम या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 28 धावा. संघर्ष चालू आहे मित्रांनो, पण हा संघर्ष करताना पराभव जरी डोळ्यासमोर दिसत असला म्हणून जिंकण्याची उमेद तुम्हाला हरवायची नाही. 1 शॉट एकूण या 2 धावा. पंच रामदादा डिंगोरे यांच्या माध्यमातून एक चाणाक्ष पंचगिरी पाहायला मिळेल. रूम बनवली, जागा केली आहे, कनेक्टर झाला आहे पण टायमिंग प्रॉपर नाही आहे. परिणाम स्वरूपी हा बसेल आणखी एक झटका सिद्धिविनायक डोळखाम संघाला. प्रवास करताना अगदी निराश आणि हताश मनानं आपल्याला दिसून येतो. सिद्धिविनायक डोळखाम संघ पहिला सामना काय लाजवाब दिमाखात शानदार पद्धतीने विजय प्राप्त केला होता, पण त्यानंतर तो फॉर्म कायम ठेवला नाही. म्हणतात ना मित्रांनो, यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागत नाही त्याही पेक्षा दुप्पट मेहनत मिळवलेलं यश टिकवण्यासाठी लागते आणि त्यात कुठेतरी कमतरता. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न झाला. व्हॉलंटियर्स तिकडे आपल्याला कळवायचं आहे. चेंडू फील्ड केलाय का, स्टॉप झालाय की चौकार, आणि स्वतः खिलाडी वृत्तीचं प्रदर्शन होईल. हा एक संघर्षमय चौकार. या 4 धावा धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या होईल 32 धावा. मित्रांनो, विजय जर प्राप्त करायचा असेल, यशस्वी जर व्हायचं असेल तर एखाद्या गोष्टीची नुसती आवड असून चालत नाही, तर ती मिळवण्याची भूक देखील तुमच्याकडे असावी लागते. आणि हीच भूक, हीच ईर्ष्या, ही जिद्द कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळते. या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न होता, कनेक्ट होत नाहीये. मिडल ऑफ बॅट करण्यामध्ये वारंवार असफल होताना पाहायला मिळत आहेत सिद्धिविनायक डोळखाम संघाचे फलंदाज. 5 षटकांच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक डोळखाम
या संघाची धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळेल ती 32 या धावसंख्येवर. आणि विजयासाठी अजूनही आवश्यक असतील त्या मात्र 92 धावा. बारा चेंडू आणि 92 धावांची गरज. खरं तर लक्ष खूपच कमी निघून गेलं, पुढे निघून गेलंय. विजयाची सुधाराम शक्यता नाही. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंच सूरज विषय यांच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि 92 धावा. कठीण आणि कठीणाच्याही पलीकडचं हे लक्ष आहे. इथे चमत्कारही सध्या या संघाला वाचवू शकत नाही. 25 पेक्षा कमीचा 25च्या फरकानं हे मॅच जिंकावी लागेल आणि बोनस प्राप्त करावं लागेल आणि निश्चित त्या दिशेनं वाटचाल होईल, यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. स्वतः सचिन चोरगे यावेळेला चूक करताना पाहायला मिळतील. अवांतर स्वरूपामध्ये एका धावेची भर पडेल. समीकरण बदललं जाईल. 12 चेंडू आणि 91 धावांची असणार आहे गरज. लाजवाब क्रिकेट पाहायला मिळालं आज. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल ते शिवप्रेमी शिरगाव या संघाचं. वेळोवेळी ज्या वेळेला ज्या झोनमध्ये ते दिसले त्यामध्ये बादशाह बनण्याचं काम केलं. तुर्तास तरी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये पाहायला मिळेल हा एक चौकार. या षटकातला पुढचा चेंडू सचिन चोरगे यावेळेला आपल्या बॉलिंग मार्कवर. समाचार घेतला गेल्या शेवटच्या क्षणाला जे काही एक संघर्षाची किनार या खेळमध्ये पाहायला मिळते. सिद्धिविनायक ढोळकाम संघ खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल ते शिरगाव संघाचं. पहिल्या मॅचमध्ये हा त्याचा या लीगमधला दुसरा सामना आहे आणि पहिल्या मॅचमध्ये जी एक लय सापडली होती, सूर गवसला होता, त्या सुरावर मात्र कायमता जपली गेली आहे. कंटिन्युटी म्हणतात ना, यशामध्ये सातत्य असणं महत्त्वाचं आहे आणि ते राखले गेले. यावेळेला सचिन चोरगेच्या प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय सिद्धिविनायक ढोळकाम संघाच्या फलंदाजाकडनं. प्रयत्न अपुरे पडतील. या क्षणाला जी तडपड चालू आहे ती मात्र विजयाच्या दिशेनं तुम्हाला नेऊ शकत नाही. यामधील 2 धावा संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. 4343. 4वर 3, 43 धावा. अजूनही या डावातले 8 चेंडू शिल्लक असतील. खरं तर सचिन स्वतः विकेटच्या शोधात असेल. लवकरात लवकर डाव संपवावा अशी त्यांची इच्छा असेल. वारंवार संत गतीच्या चेंडूंचा मारा केला जातो आहे आणि त्या संत गतीच्या चेंडूवर कुठेतरी मिडोला बॅट करणं कठीण जात आहे. ते म्हणजेच सिद्धिविनायक ढोळकाम संघाच्या फलंदाजांना. यावेळेला या मिळतील एकूण 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या होईल 45. 4वर 5, 45 धावा. क्रिकेट यालाच म्हणतात ना मित्रांनो, तुमचा दिवस, तुमचे क्षण, तुमचे लक, तुमचं नशीब केव्हा बदलेल ही मात्र आपल्याला ठाऊक नसतं. वेळ आणि खेळ कधी बदलेल माहीत नाही. मग आपण अशा वेळेला काय करायचं, तर अशा वेळेला आपण तयार राहायचं, तयारीत राहायचं. शस्त्रांची लढण्याकरता युद्धाचीच वाट बघावी लागत नाही, तर युद्ध कधी होईल हे माहीत नसतानाही शस्त्रांची ज्याला पूजा करता येते, शस्त्र ज्याला ठरवता येतात, शस्त्र ज्याला तयार ठेवता येतात, त्याला रणांगणामध्ये यश संपादित करता येतं. हा इतिहासही आहे, हा वर्तमानही आहे आणि चिरकाळ टिकणारा हा भविष्यही असू शकतो. तुर्तास तरी 6 षटकांच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक ढोळकाम या संघाच्या धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 45
विजय, लक्ष, मंजिल, ध्येय या सगळ्या गोष्टी कोसो दूर निघून गेल्यात. आता मात्र सिद्धिविनायक डोळखाम संघाकडनं 6 बॉल 6 चेंडूमध्ये तब्बल 79 धावांची गरज आहे. वन शॉटचा अंपायरचा येईल इशारा आणि अवांतर स्वरूपात एक धाव देखील. दोन्ही 6 चेंडू शिल्लक आहेत. बोनस गुणासह विजय संपादित करण्याच्या दिशेनं अगदी आक्रमकतेनं वाटचाल केली आहे. ते शिवप्रेमी शिरगाव संघानं ठणकावून सांगितलंय. यष्टेंचा घेतला गेलाय वेध. गडी होईल बाद आणि बसेल आणखी एक झटका सिद्धिविनायक डोळखाम संघाला. शेवटचा सामना, शेवटच्या सामन्यातली ही शेवटची इनिंग, शेवटच्या इनिंग मधलं हे शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातला हा असेल दुसरा चेंडू. बॉलिंग मार्कवर आहे गोलंदाज बाळा. या वेळेला प्रहार तर केलाय, टायमिंग नाहीये प्रॉपर. मिडविकेटच्या रीजन मध्ये क्षेत्ररक्षक पकडेल झेल आणि संपेल आणखी एका फलंदाजाचा खेळ. दोन विकेट पाहायला मिळाल्या या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज बाळाच्या माध्यमातून. बाळा या वेळेला या षटकातला तिसरा चेंडू. या तिसऱ्या गड्याला बाद करून हॅट्रिक साधली गेली आहे. ती मात्र या वेळेला अविनाश नावाच्या या गोलंदाजाकडनं. शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी कडवा संघर्ष पाहायला मिळेल का, परंतु नाही. सिद्धिविनायक डोळखाम संघाच्या फलंदाजांकडनं जणू काही प्रत्येकाची तोंड ओळख करण्याचा प्रयत्न चालू आहे. मी येतोय, तू तयार राहा. मी आलो की मग मात्र तू येण्याच्या तयारीत उभा राहा. हाच प्रयत्न सिद्धिविनायक डोळखाम संघाच्या या खेमूकडनं आपल्याला पाहायला मिळेल. या षटकातला पुढचा चेंडू, लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन संपूर्ण शिरगाव संघाकडनं. या वेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन पकडली गेली. चेंडू पडल्यानंतर वेगानं आतमध्ये आला. बॅट्समन बीट झाला, वेगावर स्वार झाला गोलंदाज. ते तर्रार गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिल्या डावातल्या पहिल्या चेंडूपासून जे प्रेशर क्रिएट केलं गेलं, जो दबाव टाकला गेला, त्या दबावाच्या जीवावर आणि स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर या वेळेला स्वार होईल शिरगाव संघ. या स्पर्धेतली पहिली हिट विकेट होतीये, ती देखील डोळखाम संघाकडनं. गडी होईल बाद, बसेल आणखी एक झटका आणि अजूनही या डावातला शेवटचा, या सामन्यातला देखील शेवटचा चेंडू असेल शिल्लक. एकूण गडी देखील बाद झालेत 9 आणि 9 विकेट पैकी तब्बल 4 विकेट या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज अविनाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. शेवटचा गडी, शेवटची जोडी या वेळेला सिद्धिविनायक डोळखाम संघाकडनं मैदानात पाहायला मिळेल. ऑल आउट होईल का, की मात्र सर्व बाद न होता पराभूत होईल आणि बोनस गुणासह शिवप्रेमी शिरगाव संघ या दसई प्रीमियर लीग सन 2022 पर्व दुसऱ्या या स्पर्धेमधला, या शृंखलेमधला आपला दुसरा अगदी दिमागदार विजय इथे मात्र साकार करेल. या डावातला, या सामन्यातला शेवटचा चेंडू. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, लाजवाब कामगिरी. अप्रतिम खेळाच्या जोरावर, प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर शिवप्रेमी शिरगाव संघ सलग मिळवतोय हा दुसरा विजय. शिवप्रेमी शिरगाव संघ, सचिन चोरगे आणि टीम, आपण सगळ्यांनी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे, कारण या स्पर्धेचे स्पॉन्सर कबाना हॉटेल, थीम रेस्टॉरंट अँड बार यांच्याकडनं सर्व खेळाडूंना डिस्काउंट कुपन आपण दिले जाणार आहेत. खवय्यांच्या चवीचा शोध जिथे संपला जातो ते नाव म्हणजे कबाना हॉटेल. ग्रामीण विश्वातील पहिलं थीम रेस्टॉरंट